वासुदेवाय नमो नमः। ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। जयांच्या केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते कीर्तन तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका म्हणे वाचे आता नको फोटो देऊ फाटे। श्रीपादनाथम गुरुराजवरम कोटि क्षेत्र निवासम वेद विंदावरिष्ठम सद्गुरुनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। आपण या एकादशीच्या पर्वावर योगिनी एकादश ह्या एकादशीचं आपण महात्म्य पाहणार आहोत। ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये जे एकादशी येते त्याला योगिनी एकादश असं म्हणतात आणि ह्या संपूर्ण 12 महिन्यात जे 24 एकादशी येतात तर या सर्व एकादशींचं एक एक अनन्य साधारण असं महत्त्व आहे। त्यामध्ये ही योगिनी एकादश ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येते त्याला योगिनी एकादश असं म्हणतात। आणि भगवान श्रीकृष्णाला अर्जुनानं जे जे प्रश्न विचारले युधिष्ठिरांना जे जे विचारलं एकादशीचं महत्त्व महात्म्य तर ते त्या उत्तरादाखल जे जे भगवंतानं सांगितलं ते महत्त्व या एकादशीच्या निमित्तानं पावन झालेलं आहे। ते चरित्र पावन झालेलं आहे आणि अशा पावन चरित्राची पावन कथा जी आहे ती ह्या महिन्यामध्ये जी योगिनी एकादशी येते ज्येष्ठ महिन्यामध्ये तिची आपण माहिती पाहणार आहोत। एकादशी व्रत किती श्रेष्ठ आहेत तर निळोबारायांचा एक अभंग आहे। एकादशीचे व्रत करा आवडी वास करी गोडी वैकुंठीची। एकादशीचं व्रत आवडीनं केलं तर त्याचे जो वास होईल तो वैकुंठाला होईल। वास करी गोडी वैकुंठीची हरिनाममुखी सदा उच्चारी। सदा जो हरिनामाचा उच्चार करतो जिची जीव सतत हरिनामाचा उच्चार करते जो वैखरी मध्यमा पश्चंती आणि परावाणी ज्या वाणीला ज्याला जे जे शक्य आहे त्या वाणीनं तो जर हरिनामाचा उच्चार करत असेल तर भवसिंधू पारा उतराल। तर असा साधक असा भक्त तो भवसिंधू उतरून जाईल। आणि निळा म्हणे हरी आठवा अंतरी। निळोबाराय म्हणतात हरीला असा अंतरामध्ये आठवा स्मरण करा त्याचं रात्रंदिवस स्मरण करा। कारण माणसाचं जे अधिष्ठान आहेत ते अधिष्ठानच ईश्वर आहेत। जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत। फक्त त्याच्यामध्ये जो भ्रमाचा पडदा आलेला आहे तो सद्गुरुमुखेनं जर काढला सद्गुरु कृपेनं जर काढला तर जीव हाच ब्रह्म आहेत अशी भगवद्गीता 20 बाया उभारून सांगते आणि सर्व संत शास्त्रही तेच सांगतात। तर निळा म्हणे हरी अवघा अंतरी तोच कैवारी भवभयाचा। जो हरी आपण जो आठवणार आहेत तो आपल्या अंतरात ऑलरेडी विराजमान आहेत अशा हरी आणि जो जगामध्ये ओतप्रोत भरलेला आहे हा हरी एकच आहेत आणि तो पिंडी देयस्थिती ब्रह्मांडी पसारा हरी विना व्यर्थ भ्रम सारा। पिंडामध्ये हे जे आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहेत। अशा प्रकारच्या हरीचं स्मरण करा उपासना करा असं हे निळोबारायांच्या जे अभंगातून एकादशीचं महत्त्व आलेलं आहे। तर तोच कैवारी भयभयाचा भवभयाचा तर तो हरी हा असा भवभयाचा कैवारी आहेत। एक हरी आत्मा जीव शिव सम म्हणजे असा जो हरी आहे तो आत्मरूपाने आपल्यामध्ये भरलेला आहे तसंच तो बाहेर ओतप्रोत भरलेला आहे। अशा हरीचं स्मरण करण्यासाठी काही निमित्त मात्र व्रत वैकल्प आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ व्रत असेल तर एकादशीचं व्रत आहे। तर ते एकादशीचं व्रत योगिनी एकादश म्हणजे आत्ता येणारी कृष्ण पक्षात जी ज्येष्ठ महिन्यामध्ये जी एकादशी त्याला योगिनी एकादश असं म्हणतात। तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले नृपश्रेष्ठा ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात योगिनी एकादशी येते ही महापापांची नाश करणारी एकादश आहे। भवसागरात गटांगळा खाणाऱ्या जीवासाठी सनातन नौकेसारखे आहे।
अलकापुरीचे राजाधिराज कुबेर सदैव श्री महादेवाच्या भक्तीत तत्पर राहायचे. तर कुबेरांची एक कथा सांगितलेली. कुबेरांच्या काळामध्ये कुबेर सतत महादेवाची भक्ती करायचे आणि ते भक्ती करत असताना त्यांना दररोज फूल फळ जे भगवान शंकराच्या भगवान शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी आणण्यासाठी जो त्यांचा एक सेवक होता, त्या सेवकाचं नाव होतं हेममाली. हेममाली नावाचा एक यक्ष सेवक होता आणि तो दररोज पूजेसाठी फुलं आणायचा. आणि हेममालीच्या पत्नीचे नाव विशालाक्षी होते. तो यक्ष कामपाशात आबद्ध होऊन नेहमी पत्नीमध्ये आसक्त राहत असेल. एके दिवशी हेममाली मानस सरोवरातून फुल आणून आणि त्या कुबेराला आणून नेऊन देण्याऐवजी तो घरीच थांबला आणि पत्नीच्या प्रेमपासामध्ये अबद्ध झाला. त्यामुळे कुबेराच्या राजभवनात तो जाऊ शकला नाहीत. आणि इकडे कुबेर मंदिरात बसून महादेवाची पूजा करत होते. त्यांनी फुलासाठी हेममालीची दुपारपर्यंत वाट पाहिली, परंतु तो हेममाली गेलाच नाहीत. जेव्हा पूजेची वेळ निघून गेली तेव्हा यक्ष राजाने क्रोधित होऊन विचारले, यक्षांनो, दुरात्मा हेममाली का आला नाही? तेव्हा त्या कुबेराने विचारलं का हा हेममाली नावाचा जो दूत हा का नाही आला? तर त्याचं कारण सांगितलं का हा हेममाली पुष्पवृक्ष सगळं घेऊन तो घरातच पत्नीच्या प्रेमपासात अडकला. हे ऐकून कुबेराला आणखीनच राग आला आणि त्याने तात्काळ हेममालीला बोलावणे पाठवले. हेममाली आला आणि कुबेरासमोर उभे राहिला. त्याला पाहून कुबेर म्हणाला, अरे पापी, दुष्ट, दुराचारी, तू भगवंताचा अपमान केला असेल, म्हणून इथून चालता हो. तू कोडी होशील आणि तुझ्या प्रिय पत्नीपासून दुरावशील. असा कुबेराने राग येऊन त्या हेममाली नावाच्या ज्या यक्ष सेवक आहे त्याला असा शाप दिला. आणि तो शाप दिल्यानंतर तो कुबेर तिथून कुबेराच्या शापामुळे तो स्वस्थानापासून पतित झाला. कोढामुळे त्याच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला, परंतु शिवपूजेच्या प्रभावाने त्याची स्मरणशक्ती पुरवत राहिली. ते हेममालीची जी स्मरणशक्ती होती ती पुरवत राहिली. त्यानंतर तो पर्वतामध्ये श्रेष्ठ मेरुगिरीच्या शिखरावर गेला. तेथे त्याला मार्कंडेय मुनीचे दर्शन झाले. पापी यक्षाने मुनीच्या श्रीचरणी नमस्कार केला. त्याला भीतीने थरथर कापताना पाहून मार्कंडेय मुनीने विचारले, तुला हे कोड कसे काय झालेत? हेममाली म्हणाला, मुनी, मी कुबेरांचा सेवक हेममाली आहे. दररोज मानस सरोवरामधून फुले आणून शिवपूजेच्या वेळी कुबेरांना देत असे. एके दिवशी पत्नीच्या सहवासात सुखात रमल्यामुळे मला वेळेचे भानच राहिले नाही, म्हणून राजाधिराज कुबेराने क्रोधित होऊन मला शाप दिला. त्यामुळे कोडी होऊन मी माझ्या प्रिय पत्नीपासून दुरावलो आहे. मुनिश्रेष्ठ, संतांचे चित्त स्वाभाविकच परोपकारात रत असते, हे जाणून माझ्यासारख्या अपराधाला कर्तव्याचा उपदेश द्यावा. असं हेममालीनं मार्कंडेय ऋषीला प्रार्थना केली आणि ती जी घटना घडली ती सर्व सत्य अशी कथन केली. त्यामुळे मुनीला बरे वाटले का ही हेममाली सत्य बोलला आपल्या संग. त्याच्यामुळं मुनीला त्याची दया आली. तू खरं बोललास म्हणून मी तुला कल्याणदायी व्रताचा उपदेश देतो. तू ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या पुण्याने तुझे कोड निश्चितच दूर होईल. अशा प्रकारे त्याने मार्कंडेय ऋषीने त्यांना ह्या योगिनी नावाचे एकादशीचं व्रत विधिवत व्रत करण्याचा उपदेश दिला आणि ह्या व्रतानं तुझे कोड पूर्णता जाईल आणि तू पूर्ण पूर्वस्थितीमध्ये येशील, असं म्हणून मुनीने त्याला आशीर्वाद दिला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, राजन, मार्कंडेय मुनीच्या उपदेशानुसार हेमामालीनी योगिनी एकादशीचे विधिवत व्रत केले. त्यामुळे त्याचे कोड दूर झाले. ह्या उत्तम व्रताचे अनुष्ठान केल्याने तू पूर्ण सुखी झाला. नृपश्रेष्ठा, हे योगिनी एकादशीचे व्रत असे पुण्यशाली आहे की 88,000 ब्राह्मणांना भोजन करावल्याने जे फळ मिळते तेच फळ योगिनी एकादशीचे व्रत करणाऱ्या मनुष्याला मिळते. योगिनी महापापांना शांत करणारी आणि महान पुण्यफळ देणारी एकादश आहे. या महात्म्याचा पठण व श्रवणाने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या व्रताचा महिमा सांगितला आणि या योगिनी एकादशीची अशी जी अनन्यसाधारण जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. तरी आपण ही ऐकावी आणि चॅनलला सबस्क्राईब करावं. जय हरी, जय हरी, जय हरी.